ट्रेडिंगमधून ना मला रातोरात श्रीमंत व्हायचं आहे किंवा ना माझं कॅपिटल आहे $200, माझं कॅपिटल आहे 20,000 आणि मला ना रोज एक 8-9 हजार रुपये पडले पाहिजेत. असं जर का डोक्यात काय घेऊन बसला असाल, तर तो गैरसमज पहिल्यांदा दूर करा. तुम्ही Instagramवर ज्यांना बघता ना, जे असे 7-8 हजाराचे प्रॉफिट काढून दाखवतात किंवा असे $150-200 वगैरे प्रॉफिट काढून दाखवतात. ही लोकं कॅपिटल नेमकी किती घेऊन बसतात माहिती आहे का तुम्हाला? 10 पैकी एखाद दुसराच असतो, जो या ट्रेडिंगच्या विश्वामध्ये या अत्युच्च लेव्हलला जातो. बऱ्याच वेळेला त्यांचं भाग्य किंवा त्यांचं ते अविरत केलेले कष्ट, मेहनत ही असते. लक्षात ठेवा, एक योग्य अमाउंटचा मोबदला मिळवण्यासाठी यात काम करताय ना, तरच यात काम करा. अदरवाईज यात काम करू नका. माझा पगारच 7,000 10,000 आहे आणि मला ट्रेडिंगला यायचं आहे आणि ट्रेडिंगसाठी कॅपिटल किती लागतं? मी $70 काम करू का? असं विचारताय, तर तो बावळटपणा आहे. लिटरली तुम्हाला सांगतो, $70-80 घेऊन तुम्ही काम करताय. ते गोल्ड आहे हो. आपल्या हातात फक्त ट्रेड असतात. आपल्या हातात मार्केट नाहीये. तुम्ही तुमचं लॉजिक वापरून किंवा काही फंडामेंटल काही काही लॉजिक वापरून तुम्ही असं एक्स्पेक्ट करताय, की इथून गोल्ड वर जाईल. पॉझिटिव्ह न्यूज आहे. खरंच प्रचंड गोल्डला पॉझिटिव्ह न्यूज आहे आणि गोल्ड वर जाईल म्हणताय ना, तर ते वर जाता-जाता सुद्धा 2 रेड कॅन्डल खाली टाकतं. कधी-कधी तर 20-30 पॉइंटच्या, 50-50 पॉइंटच्या एखाद दुसऱ्या कॅन्डल खाली टाकतात. जातं गोल्डवरती, पण जाताना स्टॉप लॉस हिट करून आपले $50-70 गुटाळून घेऊन सगळ्यांना ट्रॅपमध्ये अडकवून गोल्डवर निघून जातं. बँक निफ्टी, निफ्टी सुद्धा वर जाता-जाता खाली 2-4 कॅन्डल टाकतं. ते हे 2-4 खालचे कॅन्डल बिअर करायला तेवढं तुमचं कॅपिटल तर पाहिजे ना हो. तुम्हाला सांगतो लमसम $250, $300 ही एक छान अमाउंट आहे 0.01 लॉटवर ट्रेड करण्याची. लमसम 25-30 हजार रुपये भारतीय रुपये ही एक उत्तम अमाउंट आहे तुम्हाला ऑप्शन्समध्ये काम करण्यासाठी. लिटरली ऑप्शन ट्रेडिंग पैसे कमवायचा कमी आणि घालवायचा जास्त चांगला सोर्स आहे. अपॉर्च्युनिटी येत नाही तोवर त्या ऑप्शनला हातच घालायचा नसतो. लिटरली सांगतोय तुम्हाला. असं करताय तर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सस्टेन राहाल. नाहीतर उडून झालो. बरीच लोकं मार्केटमध्ये येतात आणि शिव्या घालून मार्केटला जातात. जाताना एकटे जात नाहीत, 4 लोकांना घेऊन जातात आणि उद्या 4 लोकांना सल्ले पण देतात यापासून लांब राहा म्हणून. खरंच ₹4 कमवण्याची ही अतिशय उत्तम संधी आहे. तुम्हाला तुमच्या घरात बसून, तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोन एन्व्हायर्नमेंटमध्ये बसून जर का ₹2 कमवायचेत, मला माझ्या गावी राहायचंय, मला नाही शहरात काम करायचं, गावात राहून मी काय करू? तुम्ही ट्रेडिंग करू शकता. मला माझ्या वडिलांची काळजी घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये राहावं लागतंय. मी काय करू? तुम्ही ट्रेडिंग करू शकता. मी हाउसवाईफ आहे. माझे हसबंड आणि माझे जॉब वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. मी नाही जॉब करू शकत. मी माझ्या हसबंडला, माझ्या फॅमिलीला सपोर्ट करते. मी घरात राहून जॉब सोडून मी ट्रेडिंग करू शकते. हे पॉसिबिलिटीज आहेत. पण याच्यामध्ये असं एक्स्पेक्टेशन धरू नका ना, माझ्या जॉबमध्ये मला 40चा पगार होता. मी ते 40,000च कमवेन. आलेल्या पहिल्या महिन्यापासून कमवेन. अशा एक्स्पेक्टेशन धरून ट्रेडिंग करताय, तर तो खड्ड्यात जाण्याचा धंदा होतो. वर येण्याचा नाही होतो. खरंच ही पद्धत नाहीये ट्रेडिंग करण्याची आणि पुढे जाण्याची. तुम्ही स्वतःला ना एक सुरुवातीचं टार्गेट देऊन काम केलं पाहिजे. निफ्टीमध्ये 3-4-5 पॉइंट पकडणं खरंच अवघड नाहीये. लिटरली प्राइस एक्शन जरी बघितलात ना, तरी 3-4-5 पॉइंट तुम्हाला सहज मिळतात. तेवढेच घेऊन जर का ट्रेडिंग बंद करताय आजच्या दिवशीचं, तर हा पॉसिबिलिटी खरंच खूप हाय आहे, की तुम्ही रोजचे तुमचे $200-300 कमवू शकाल. रोजचे $200-300 20-30 हजार घेऊन सांगतोय तुम्हाला. ओके. हे पक्क डोक्यात घाला. हे नाहीये ते शास्त्र. हे जर का शास्त्र खरंच एवढं चांगलं असतं, तर भारतातले प्रथितयश उद्योजक ज्यांच्या नजरेतून एवढ्या चांगल्या अपॉर्च्युनिटी असलेली गोष्ट सुटली कशी असते सांगा बरं? अडाणी अंबानींनी असे तथाकथित ट्रेड्स, टिप्स देणाऱ्या लोकांनाच त्यांनी हायर केलं असतं आणि सांगितलं असतं, माझी जी वेल्थ आहे ती मी दर वर्षाला इयर ऑन इयर 7 ते 9% वाढवतोय. मॅक्झिमम 7 ते 9% वाढवतोय. त्यात मला रिस्क पण एवढी आहे. हे असून मी वाढवतोय. मला एक काम करा ना, तुमच्या एका ट्रेडमध्ये माझी वेल्थ लावा. मला एक 10-15% वाढवून द्या ना. परत वर्षभर मी कामच करत नाही किंवा एक काम करतो, माझी वेल्थ घ्या, तुम्ही वाढवा आणि 50% तुम्हालाच ठेवा. माझे हे काय 150-200 बिलियन मिलियन डॉलर्स असतील ना, हे तुमच्याकडेच ठेवा. मला 50% वाढवून द्या ना. असं ते का नाही करत? वेडे आहेत का ते? का आपण वेडे आहोत? याचा सदसद विवेकबुद्धीने विचार करा. वेल्थ जीके काय करतं? वेल्थ जीके ॲक्चुअली एक रंगमंच आहे. रंगमंच आमचा आहे. कला आविष्कार तुमचे आहेत त्याच्यामध्ये. आम्ही त्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल करून देतो, ज्या मार्केटमध्ये खरंच खूप छान आहेत आणि मला आवडल्यात. म्हणजे काय? एका लॉटला ₹20 मार्केटभर रेट आहे. तोच रेट चालू आहे. पण मी तर छोटे-छोटे ट्रेड करतो ना. मी ₹200-300 कमावणार आणि ₹20-20, ₹40 आणि चार्जेस वरचे जे काय असतील ते देऊन माझ्या हातात काय उरणार रोज? त्याचसाठी जे कमी ब्रोकरेज देऊ शकतील अशा काही ब्रोकरशी आम्ही टाय अप करतो.
त्या ब्रोकरशी आम्ही ॲफिलिएट करतो आणि ते ब्रोकर्स आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देतो. मार्केटमध्ये रँडमली जाऊन एखादी गोष्ट घेणं, म्हणजे तुम्ही फॅशन स्ट्रीटला गेलात किंवा तुम्ही कुठेतरी गेलात आणि एकटेच आता दुकानदाराशी बार्गेनिंग करताय. दुकानदार नाही तुम्हाला जास्त भाव देत. पण तुम्ही ग्रुपने गेलाय, 7-8 जण एकदम गेलाय किंवा तुम्ही एक गल्लीतला मॉबच गेलाय 15-20 जणांचा आणि दुकानदारासमोर बार्गेनिंग करताय. 250चा शर्ट नाही तुम्ही 100 मध्ये घेऊन आलात तर बघा. हे सोपं होतं. तुम्ही गटाने किंवा एकत्र असाल ना, तर ह्या गोष्टी सोप्या होतात. असंच वेल्थ जीके एक रंगमंच आहे, जिथे आपण 100-150 लोकं, 200-500 लोकं आपण एकत्र आहोत. आपल्या ॲफिलिएशनसाठी आम्हाला 15 नाही बाबा ₹12 ब्रोकरेज लाव. तर ते हो म्हणतात. कारण तुम्ही एवढी 20-25 जणांचा नाही, 200-300 लोकांचा गट आहे, तर ठीक आहे आम्ही तुम्हाला देतो. असं आपण बार्गेनिंग करून जे ₹20 ब्रोकरेज आपण ₹12-13 पर्यंत खाली आणतो. हे तुमच्या सोयीसाठी अवेलेबल करून देतोय आपण. कंपल्शन नाहीये की आमचंच ॲफिलिएशन घ्या. ॲफिलिएशन घेतला तरच तुम्हाला हे देईन. आम्ही लावतच नाही. तुमची इच्छा असेल तर ही लिंक आहे. तुम्ही जाऊ शकता. आता तुम्ही आमच्या ॲफिलिएशनमध्ये आहात, तर त्याचा पार्ट अँड पार्सल आम्हाला पण रिसीव्ह होतो की नाही? मग ते ग्रॅटिट्यूड किंवा ते उपकार, ते कृतज्ञता समजून आम्ही तुम्हाला काही सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतो. आता आमचे टीममेट प्रत्येक वेळेस अवेलेबल राहतील असं नाही बरं का. खरंच असं नाहीये, की आमचा प्रत्येक टीममेट अवेलेबलच आहे. फोन केला की उचलतो, काय प्रॉब्लेम आहे आणि सोडवतो. असं होत नाही किंवा असं आयडियालिस्टिक डोक्यात तुम्ही धरू पण नका. खूप बिझी असतात. एकाला 7-8-10 कामं आहेत. कोण फॉरेक्स बघतंय आणि त्याबरोबर इंडिकेटर पण बघतंय. कोण अल्गो बघतोय आणि त्याच्याबरोबर ट्रेडिंगचं पण बघतोय. कोण कॉपी ट्रेडिंग बघतंय त्याच्याबरोबर केवायसी पण बघतंय. खूप कामं आहेत. आता आम्ही काय फुल पेड किंवा भयानक पगार देऊन अशी लोकं ठेवली आहेत. फुल्ली प्रोफेशनल काम करतो असं नाहीये. हे आपल्या सगळ्यांचं मिळून मिसळून एकत्रपणे तयार केलेलं एक हब आहे. वेल्थ जीकेला आम्ही हब संबोधतो. हे कुठलं इन्स्टिट्यूट नाहीये, कुठलं रजिस्टर्ड अशी कुठली संस्था नाहीये. हे कुठलं काय ते धर्मादाय संस्थान सुद्धा नाहीये. एक हब आहे. आठवडी बाजार अगदी असल्यासारखाच. स्वस्त भाजीपाला जे शेतकरी आणतायत त्यांनी इथे बसा आणि ज्यांना स्वस्त घ्यायचंय त्यांनी या आणि शेतकऱ्यांचा भाजीपाला घेऊन जावा. असं आपलं एक हब आहे. त्यामुळे जेवढ्या प्रमाणात अवेलेबल असेल त्याच्याकडून रिक्वेस्ट करून ती कामं तुम्ही करवून घेऊ शकता. मी मोस्ट प्रोबॅबली ट्राय करतो, की प्रत्येकाचे कॉल रिसीव्ह व्हावे किंवा मोस्ट प्रोबॅबली रिसीव्ह झालेल्या कॉलला त्यांचे काय ज्या गोष्टी आहेत त्या सॉल्व्ह करून मिळाव्या, याचा मी 100% प्रयत्न करतो. एखाद्याची पोझिशन तशीच चालू राहिली, तर ती कशी पटकन क्लोज करता येईल किंवा त्याला काय गाईड करता येईल का? किंवा त्याचे पैसे गेलेत, तर तो ब्रोकर देईल का? आम्ही एका XYZ ब्रोकरकडून असं एकदा गोष्ट घडली होती. त्यावेळी त्या सगळ्याच ब्रोकरकडून घडली होती. पण आम्ही जे XYZ ब्रोकर बरोबर काम करतो ना, त्याने Google Payने पैसे मारून दिलेले बरं का, आमच्या 2-4 लोकांना. आणि ज्यांना नंतर उशिराने समजलं, की हे असं करून मिळतंय, त्यांचे सुद्धा आम्ही आणून दिले होते. आम्ही क्रिप्टोमध्ये एका ABCD बरोबर काम करतोय. तो तर एवढा भारी आहे. तो म्हणतो ज्यांचे XYZमध्ये पैसे गेले आहेत, त्यांनी पण आमच्याकडे या क्रिप्टोमध्ये. आम्ही ते पैसे मिळवून देता येतील का प्रयत्न करतो. थोड्याफार प्रमाणात देतो सुद्धा. अशा आम्ही ब्रँडेड लोकांशी टाय करतोय. आम्ही फॉरेक्समध्ये टाय केले आहेत ना, ते वन ऑफ द ब्रँडेड लोकं आहेत हो. ॲक्चुअली फॉरेक्स हा मार्जिनवरचा धंदा आहे. म्हणजे माझ्या ₹1 ला तुम्ही ₹500 देताय, तर 1:500 लिव्हरेज असतं. ह्या लिव्हरेजवरती काम चालतं. बरोबर? लिव्हरेज देतोय जो माणूस दुसऱ्याला कर्ज देतोय, जो स्वतः सावकार आहे आणि तो भिकमंगा असेल तर? सावकारच भिकमंगा आहे. तर तो तुम्हाला काय देणार आहे ना? आपण अशाच फॉरेक्सच्या इन्स्टिट्यूटशी टाय केलंय. जे इन्स्टिट्यूट आहेत ना, प्रथितयश आहेत. जिथे कुठे फॉरेक्सचा एक्स्पो होतो. एक्स्पो म्हणजे स्वतःचं शहाणपण, स्वतःचा मोठेपणा दाखवण्याची गोष्ट. तिथे जगातले सगळे ब्रोकर एकत्र येतात. त्यामुळे तिथे शक्ती प्रदर्शनच असतं. या शक्ती प्रदर्शनामध्ये Instagramवर तुम्ही ज्यांची ॲड ऐकता, ज्यांना बघता, की फलाना ब्रोकर, ढिमकाना ब्रोकर, यांचे चहाच्या टपरी एवढे स्टॉल असतात. आणि ज्यांना आम्ही ज्यांच्याशी आम्ही केलंय, त्यांचे स्टॉल हे रुंद आणि मोठे असतात. ते डायमंड स्पॉन्सर असतात. ते त्या एक्स्पोमध्ये तेच असतात. म्हणजे स्टार तेच असतात स्टार कास्टमध्ये. अशाच टॉपच्या 5 पैकी 2शी आम्ही टाय करून घेतलंय. बरं असं नाही की फक्त बुक, काही बुक सुद्धा खरंच खूप छान काम करतात. त्यांच्याशी पण आमचं टाय आहे, पण त्यांची लिंक आम्ही उघडपणे देत नाही. सांगतो जर इच्छा असेल तर या. कसं आहे सगळ्यांनाच हेल्दी भाजीपाला, घासपूस खाणं आवडत नाही. काही लोकांना वडापाव लागतोच. त्यांच्यासाठी वडापाव पण अवेलेबल आहे. विष नाही विकत आहोत. फक्त वडापाव. बुक आहेत, आपल्याकडे बुक आहेत, आपल्याकडे अल्गोज आहेत, आपल्याकडे इंडिकेटर्स आहेत. इंडिकेटर तर वेल्थ जीकेचा काय तो प्राण आहे. चिंतामणी इतका स्वीट आहे आणि तो इतका छान स्वस्त आम्ही अवेलेबल करून द्यायला बघतो. येत्या काळात लवकर असतो. $1.25 पर डे सबस्क्रिप्शन दे. आम्ही चिंतामणी देतोय. ॲक्च्युअली ते देणं चालू केलंय. याच्यामध्ये सुद्धा आमची टीम आहे. असं नाही की मी एकटा काहीतरी बोलून जातो आणि ते काम होतं. तुम्ही मला सांगाल आणि ते काम असं होऊन जाईल. एक टीम आहे, एक यंत्रणा आहे, ती काम करते. त्या टीमचे नियम सगळ्यांना बंधनकारक आहेत. ते माझ्यावर पण बंधनकारक आहेत. मी पण त्यांचं ऐकतो. तुषार सर आहेत, मिलिंद सर आहेत, आपले बॅकएंडला काम करणारे ओंकारजी आहेत किंवा शरयू मॅडम असतील, आपला प्रणवदा आहेत. ह्यांचं जे काम चालतं ना,
यांच्याबरोबर काही ॲडिशनल म्हणजे आउटसोर्सिंग केलेल्या गोष्टी पण आहेत. जसं की निक्सचा काय प्रॉब्लेम आला, तर निक्सचे कस्टमर केअर वेगळे आहेत. तुम्हाला ट्रेसचा प्रॉब्लेम आला, तर ट्रेसचे त्यांचे कस्टमर केअर आहेत. कॉइनस्विचला तुम्हाला काय केवायसी दिक्कत आली, तर कॉइनस्विचचे तसे आउटसोर्सिंग केलेले पण लोकं आपल्याकडे आहेत. सर्व्हिस मोठी आहे, यंत्रणा खरंच खूप मोठी आहे. तुम्हाला डोळ्याने दिसतात. त्याच्या पलीकडे पण बरेच ट्रेडर काम करतायत. कॉपी ट्रेडिंग ही तर वेगळीच कन्सेप्ट आहे. कॉपी ट्रेडिंगचं काय आहे माहिती आहे का? मला चांगली बिर्याणी नाही बनवता येत, खराब होते माझी. अ, एखाद्याला चांगली बनवता येत असेल, तर मी त्याला पैसे देईन. तो माझ्यासाठी बिर्याणी बनवून देईल ना. असं थोडंच आहे, की मला येत नाही बिर्याणी बनवता म्हणजे मी बिना बिर्याणी खाताच राहीन. विकत घेऊन खाईन मी. त्याच प्रकारे आहे. मी ट्रेडिंग करतो, पण मी अयशस्वी आहे. मी ट्रेडिंग करतो, पण माझ्याकडे वेळ नाहीये. माझ्याकडे पैसा आहे. पैशाने पैसा वाढवायची इच्छा आहे. तर त्यातल्या त्यात जो छान करतो, मी त्याला करायला सांगेन ना माझं ट्रेडिंग. आज मी अवेलेबल नाहीये, तर माझं ट्रेडिंग तू करशील का? त्याला आयडी पासवर्ड द्या, तो ट्रेडिंग करेल. हीच कन्सेप्ट एका मोठ्या प्रमाणात वापरली गेली. जो प्रोफेशनल आहे, त्याला प्रॉफिटची आशा असते. कारण तो प्रॉफिट शेअरिंग घेतो. या कॉपी ट्रेडिंगमध्ये आहे ना, प्रॉफिट शेअरिंग हा पार्ट असतो. मग असे काही चांगले ट्रेडर ब्रोकरने शोधले होते, काही आम्ही शोधले होते किंवा काही आम्हाला मिळाले होते. जसे तुमच्यापैकी काही चांगले ट्रेडिंग करतायत. तर आम्ही त्यांना पण म्हणू ना, या ना आमच्याशी ॲफिलिएट व्हा किंवा तुम्ही ब्रोकरशी ॲफिलिएट व्हा किंवा तुम्ही ॲफिलिएट व्हा. आम्ही लोकं तुम्हाला जोडून देतो. काही लोकं आहेत ज्यांना ट्रेडिंग करणारे लोकं हवी आहेत आणि काही ट्रेडर आहेत ज्यांना लोकं हवी आहेत. म्हणजे मी $200 वरच $10-20 काढेन, पण प्रॉफिट शेअरिंग नाही. मला प्रत्येकाचे $5-5 मिळतील. 50 लोकं गुणिले 5 $250 फायदा होईल माझा. काढणार मी $20 पण मिळणार मला 250. या अपेक्षेने कॉपी ट्रेडर येतात. त्यांना प्रॉफिटचा शेअरिंग मिळतो 20-30% जे काय असेल ते. त्यासाठी ते काम करतात. त्यांच्या डोक्यात एकच उद्दिष्ट असतं, ह्या अकाउंटला प्रॉफिट काढायचं. कारण प्रॉफिट काढल्याशिवाय शेअरिंग तर मिळणार नाही ना. त्यामुळे ती लोकं प्रॉफिट काढण्याच्या मागे लागलेली असतात. छोटे-छोटे ट्रेड टाकतात. जोर अपॉर्च्युनिटी येत नाही, अपॉर्च्युनिटी आली, की ते शॉर्टच करतात. मोठा स्नायपरसारखा शॉर्ट करायचा प्रयत्न करतात आणि त्यातून ते प्रॉफिट काढतात. ट्रेड आपल्या हातात असतो, पण मार्केट आपल्या हातात नसतं. बायच्या सेलला कधी-कधी लॉस मोठा बुक करतात, पण तोच बायचा सेल लॉस बुक केल्यानंतर काही क्षणात त्यांच्या एक्स्पेक्टेशनच्या डबल गेलेला असतो, कारण मार्केट नाहीये आपल्या हातात. कॅपिटल जळू नये म्हणून आपण लॉस बुक करतो, पण कधी-कधी खरंच खूप मोठ्या पिप्सच्या कॅन्डल पडतात आणि जे घडू नये असं घडतं. आणि यात होतं काय, रंगमंच आहे. इथे आमचं दुकान आहे. आमच्या दुकानात आम्ही चितळेंचं दूध, गोविंदाचं दूध, आम्ही महानंदाचं दूध, सगळ्यांचं गोकुळचं दूध, कात्रजचं दूध आम्ही अवेलेबल करून ठेवलंय. त्यात काही पिशव्या जर का फॉल्टी आल्या, तर लोकं दुकानदाराला दोषी ठरवतात. बरीच लोकं माझी शत्रू झाली. म्हणजे Instagramवरती प्रचंड घाण कमेंट करतात. आमचे पैसे खाल्ले, आमचे पैसे कुठे गेले? दूध खराब आलं, आम्ही तुम्हाला पिशवी बदलून देईन किंवा जे काय असेल त्यात अजून मदत करेन, काहीतरी करू. लोकं आम्हालाच दोषी ठरवतात. हा रंगमंच आहे. इथे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तुम्हाला जे पाहिजे ते घ्या ना. आम्ही नाही येत तुमच्या घरी आणि हाताला बांधून नाही ना घेऊन जात तुम्हाला, की "अरे या इंडिकेटर घेतलाच पाहिजे, काढ पैसे, धर इंडिकेटर." नाही करत ना आम्ही असं. तुम्हाला आम्ही अपॉर्च्युनिटी देतो. ॲक्चुअली वेल जीके सपोर्ट काय करतं, की तुम्ही सकाळी निफ्टीत यावं, निफ्टीची दिशा बघावी आणि त्या दिशेने पावलं टाकत 3-5 पॉइंट काढावे. ₹300-500 तिथून कमवावे. संध्याकाळी गोल्डमध्ये बघावं. तुम्हाला लंडन सेशनला किंवा न्यूयॉर्क सेशनला कुठेतरी तुम्हाला एखादी रॅली दिसली, की अरे मॉर्निंग स्टार पडलाय बरं का. मारतोच. बाय टाकला तुम्ही आणि त्यात $2-3 काढले एकदा दोनदा. बास $5-6 झाले माझं काम झालं. इथे ₹300-500 इथे ₹300-500 मिळाले. माझा 1000-1500 माझा कार्यक्रम झाला. मग दिवसभर मला कॉन्फिडन्स सुद्धा आला, 4 पैसे पण आले. असंच करत जायचं. कमवायचे 2-500 घालवायचे 2-500 एवढंच करायचं एका छानशा कॅपिटलवर. असं करताय ना, तर ट्रेडिंग लाईफस्टाईलचा पार्ट होतो. याच्यातले ₹200-500 तुमच्या एस-आय-पीत जाऊ द्या, ई-टी-एफमध्ये जाऊ द्या. कोणत्या एस-आय-पी करायच्या, कोणत्या ई-टी-एफ करायच्या, वेल जे काही आहे ना सांगायला. आम्ही वर्कशॉप घेतो, बरेचसे फ्री घेतो, बरेचसे धर्मादाय आम्ही डिस्काउंटमध्ये घेतो, तर काही आम्ही पेड घेतो. आमचे पेड कोर्सेस सुद्धा नाहीयेत 84,000चे, नाहीयेत आमचे पेड कोर्सेस 30-40,000चे. 2-4,000, 2-5,000 मध्येच आहेत. कंपाउंडिंग नावाचे ते महाभयानक शस्त्र आम्ही 2-5,000त देतोय तुम्हाला. घ्या म्हणतोय, शिका याच्यातून. तुम्हाला वाटतंय का, जर का हे प्रोफेशनल लेव्हलला मार्केटिंग करून किंवा कॅम्पेनिंग करून विकायचं ठरवलं, तर तुम्हाला वाटतं तुमचा भाव विकू शकत नाही? सहज विकू शकतो, सहज. पण ना एका गोष्टीतून 100 नाहीत काढायचे आम्हाला. आम्हाला 100 गोष्टीतून एक पाहिजे. तुम्हाला वाटतंय तर फक्त हाच शेअर मार्केट ट्रेडिंग एफिलिएशन हे नाहीये आमचं. आमचे बरेच व्यवसाय आहेत. आम्ही लँडमध्ये आहोत, आम्ही लिटिगेशनमध्ये आहोत, आम्ही भरपूर गोष्टींमध्ये आहोत. प्रचंड आम्ही ॲस्ट्रोलॉजीमध्ये आहोत. आमचे बाकीचे कोर्सेस आहेत. मी कॉम्पिटिटिव्हना बऱ्याचशा ठिकाणी मी स्वतः गेस्ट लेक्चरर म्हणून जातो. कुठे मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून जातो. अजून बऱ्याच गोष्टीमध्ये आम्ही आहोत. पैकी काही गोष्टी तुम्हाला दिसतायत, त्या गोष्टी तुम्हाला वाटतायत. तेवढंच आहे. तुम्हाला सांगायचं काय आहे, की ट्रेडिंग हे तात्पुरतं करायची गोष्ट नाहीये. इट्स पार्ट ऑफ युअर लाईफस्टाईल. हे तुमच्या लाईफस्टाईलचा पार्ट आहे. त्याला तुमच्या अंगात भिनवा.
म्युच्युअल फंड कशात गुंतवणूक करायचं माहीत पाहिजे, आलेल्या प्रॉफिटचं काय करायचं हे माहीत पाहिजे. प्रत्येक आलेल्या प्रॉफिटमध्ये ना मी एक 50-60 रुपयाचे पेनी स्टॉक घेतो. असेच मी आलेल्या प्रॉफिटमधून ना ब्रँडेड 1-2 स्टॉक घेतो आणि महिन्यात माझे एवढे एस-आय-पी आहेत, त्या मी स्वतःहून करतो मार्केट डिपला असताना. असं नाही की मेकॅनिकल एस-आय-पी कट होते 1 ते 5 तारखेला किंवा शेवटच्या 20 ते 25 तारखेला. हे वेल्थ जीकेतून शिका. रात्रीच्या लाईव्हला या, लाईव्हमधून समजून घ्या मार्केट काय आहे. माझे व्हिडिओज बघा, त्याच्यात मी बिटवीन द लाईन काय सांगतो ते बघा आणि ना पार्ट व्हा ह्या गोष्टींचा. मला ना एक गाणं आवडतं, बाबासाहेबांवरचं गाणं आहे ते. त्यांनी ना वाया गेली असती पिढी माझ्या भीमानं घडवली. हे वाक्य आहे ना, हे वाक्य मला इतकं भारी वाटतं ना, जबरदस्त वाटतं. ही पिढी वाया जाणार आहे. खरं सांगतो, ह्या ग्लेझिंगला, बाकीच्या गोष्टींना, फलाना सरांनी जी वॅगन घेतली, कोणी फॉर्च्युनर घेतली, कोणी काय घेतली. बरोबर आहे, तो एक असतो जो ते ट्रेडिंग करतो. तुम्ही नाही आहेत ना तसे. म्हणजे आपल्या कुकिंगच्या क्लासमधले सगळेच कुक काही 5 स्टारचे कुक नाहीत ना होणार आहेत. काही ढाब्यावरचे कुक होतील, काही टपरीवरचे कुक होतील, काही कुकच होणार नाही. ते घरात स्वतःपुरतं तरी कमवून खातील. मी तुम्हाला काय सांगतोय, 200-500 रुपयाची रतीब लावा. 11 दिवस कंटिन्यू मी $3 काढणार. स्वतःला चॅलेंज द्या. ते तुम्ही सक्सेसफुली केलात ना, मग पुढे जावा ना. मग पुढचे 11 दिवस तुम्ही $8-10 मागे जावा. मग पुढचे दिवस तुम्ही तेवढा प्रॉफिट काढण्याच्या मागे जावा. हे जर का तुम्ही डोक्यात घेऊन काम करताय, तर हे काम होईल. डोक्यावर घेऊन काम करताय तर ते होणार नाही. ते ओझं आहे आणि डोक्यात घेऊन काम करताय तर ते खरंच होण्यासारखं आहे. माझा पगारच 8-10-12 हजाराचा आहे आणि मी 12-15 हजाराचं कॅपिटल घेऊन काम करतोय, तर तो मूर्खपणा आहे. तुम्ही स्वतःच्या स्किलवर काम करा, स्वतःला पुढे घेऊन जावा आणि मग या. तुम्ही एस-आय-पीत जावा ना. माझं $40 कॅपिटल आहे, मी काय करू? तू इन्व्हेस्टमेंट कर ना, तू डेमो ट्रेडिंगवरती काम कर ना. काय याच्यात येतोयस? हे प्रत्यक्ष बोलल्यावर तुम्हाला राग येतो. समजून घ्या मार्केटला. मार्केट वर जाता जाता 2 कॅन्डल खाली टाकतं. आपण देव नाही आहोत की प्रत्येक मूव्ह एकदम ॲक्युरेटली समजून घ्यायला. आपल्याला मर्यादा आहेत. मार्केटलाही त्याच्या मर्यादा आहेत. त्या मर्यादांचा आदर करा आणि एका सदसद विवेकबुद्धीने काम करा. माझं एकच म्हणणं आहे की प्रत्येकाची 30% जे काय कमवताय इन्व्हेस्टमेंट सेव्हिंगमध्ये असावी. सेव्हिंग ॲट द सेन्स काय? कुठेतरी एस-आय-पी, म्युच्युअल फंड, स्टॉक्स, पेनी, एफ-डी कशात का होईना ते सेव्हिंग असावी. मी स्वतः मेटलमध्ये पण करतो. मी म्हणजे माझ्या आईपासून मला सवय आहे. माझ्या प्रत्येक पगारातून, प्रत्येक येणाऱ्या इन्कममधून दर महिन्याला माझी आई 10-20-50 ग्रॅम चांदी घ्यायची किंवा सोन्याची कुडी असते ना बारकेशी, ती माझी आई त्या काळात घ्यायची. 22,000 एंड माझ्या आईने सोनं घेऊन ठेवलं होतं, जे की आता प्रचंड खूप झालं. ते आता ते तोळ्यांमध्ये पण नाही, तोळ्याच्या पलीकडे मोजावं लागतं. का? कारण तिने त्यावेळी ते सिस्टमॅटिकली करून ठेवलं होतं. मग कोण मेटलमध्ये करेल, कोण गोल्डमध्ये करेल, कोण क्रिप्टोत करेल. क्रिप्टो तर फ्युचर आहे. डॉलरला चॅलेंज द्यायला गोल्डच्या पुढे कोण येणार आहे? क्रिप्टोच तर येणार आहे. 2-5 पैसे पडलेल्या बीटीसीत टाकाल. मग बीटीसीत कशात घालू? तर भारतातला एक प्रतितयश प्लॅटफॉर्म आम्ही करून दिलाय ना अवेलेबल. मग तो आमच्या थ्रूच का जायचा? नका जाऊ, दुसऱ्या थ्रू जावा. पण अडचण आली की त्यांच्या कस्टमर केअरला 1 दाबा, 3 दाबापेक्षा आमच्या तुषार सरांना फोन करा, मिलिंद सरांना फोन करा. ते तुम्हाला जॉइन करून देतील किंवा तेच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊन येतील. हे जास्त सोपं पडतं. आम्ही ज्यांच्या कंपन्यांशी टायअप करतो ते वर्कशॉप घेतात. ते आमच्या थ्रू पण वर्कशॉप घेतात. ते मीटअप्स घेतात. ते आपल्या थ्रू पण मीटअप घेतात. ते त्यांचे पण मीटअप घेतात. शिका, समजून घ्या. ह्या गोष्टीत आत या. ही गोष्ट रक्तात, डीएनएत घुसवा, तर ही कामाला येईल. नाहीतर तुम्ही कामाला लागाल भलत्याच. समजून घ्या. ह्या गोष्टी आहेत त्या. थोडं बोलू वाटलं म्हणून जरा लेंदी व्हिडिओ केला. कारण तुम्ही लाईव्ह सुद्धा पूर्ण ऐकता असं मला वाटत नाही. तुम्ही माझे मेसेज सगळे बघता असं वाटत नाही. 56 टेलिग्राम चॅनल, त्याचे 1500 मेसेज, त्यांचा 72 बाळ्या. कोण पुढे येणारा पुट बघून आता पुट देतो. तुम्ही तो घेता आणि एखाद्याचा कॉल चालायला लागल्यावर तो सोडून कॉलला जाता. नका करू. एकच देव करा. 56 देव करता, एकही मत्तीला येत नाही. समजून घ्या. अवघा तो एक देव काय तो आपला तो एक देव करून या घ्यावा. करून घ्या. ही सोपी पद्धत आहे. ह्या पद्धतीने जावा. जमेल, समजून येईल आणि ह्या पद्धतीत फेल जरी झालात तरी हातभर खड्ड्यात जाणार नाही. इथभरच जाल. बाहेर पडता येईल. आय होप तुम्हाला समजलं.